जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। नमस्कार। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। समता, बंधुता आणि सतत संघर्षाची ज्योत प्रज्वलित करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे सांगताना ज्ञान हा मोठा महासागर आहे आणि त्यामध्ये जितके आपण राहू तितकेच प्रगती करू हा त्यांनी मंत्र सतत स्वतःपासून जाणला, जपला आणि सतत तो लोकांच्या अंगी मांडावा यासाठी त्यांनी स्वतःपासून अखंड सुरुवात केली। जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा समता, बंधुता या बरोबरीने समाजामध्ये सतत ज्ञानाची ज्योत प्रज्वलित राहावी म्हणून ते कृतिशील राहिले। संविधान आहे, स्त्रियांचे हक्क आहेत, पाणी प्रकल्प आहेत, नदीजोड प्रकल्प आहेत, अनेकविध धोरणं आहेत, धरणांच्या बाबतीमधले प्रकल्प आहेत, अनेकविध गोष्टींमध्ये सतत कृतिशील असणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांच्याकडून शिकावं तर किती शिकावं। महासागर आहे आणि त्या महासागरामध्ये प्रत्येकाने जेवढं काही शिकता येईल ते शिकायला हवं। 14 एप्रिल माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 135वी जयंती जेव्हा आपण अभिवादन करत आहोत त्या निमित्तानं तेव्हा विचार मनामध्ये येतो की हे अभिवादन करताना कोणता गुण हा आत्मसात करायला पाहिजे, कशा प्रकारे ते सगळं नियोजन असतं। जयंतीच्या निमित्तानं व्यक्तिमत्व आठवताना कशा पद्धतीने पाऊल टाकायला हवं या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा। बरोबरीने सामाजिक न्याय विभाग या दृष्टिकोनातनं कशा पद्धतीने कृतिशील आहे, काय विविध विभागाच्या योजना आहेत या सगळ्याविषयी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातनं आपण आज बोलणार आहोत। या सगळ्या गोष्टींचा जेव्हा मंडळी आपण विचार करतो तेव्हा एक लक्षात घ्यायला हवं, व्यक्तिमत्व हे जेव्हा मोलाचं आहे तेव्हा त्या दृष्टिकोनातनं पाऊल टाकताना आपणही सतर्क आणि सजग राहिला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणादायी गोष्टींना उजाळा देत आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया। त्या दृष्टिकोनातनं आजचा हा विशेष भाग आहे। जेव्हा विशेष भाग आहे तेव्हा त्या अनुषंगाने आपण खास आमंत्रित केलेला आहे सामाजिक न्याय आयुक्त माननीय दीपा मुधोळ मुंडे मॅडम। मॅडम नमस्कार। नमस्कार। जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते। मॅडम, जेव्हा आपण माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न असं व्यक्तिमत्व त्यांना म्हणतो तेव्हा त्यांची 135वी जयंती आहे, तर यासाठी अनेकविध प्रशासकीय पातळीवर प्रयत्न चालू असतील आणि जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करायला येणाऱ्या अनुयायांसाठी सोयी सुविधा या अनेकविध गोष्टींचं नियोजन सुरू असेल, त्याविषयी अधिक। अत्यंत एक महत्त्वाचं आपण एक उत्सव साजरा करत आहोत ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135वा जयंती। सामाजिक न्याय विभागामध्ये प्रामुख्याने सांगायचे झालं तर जे मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना दिलेलं आहे आणि सगळ्यांसाठी त्यांनी संविधान पण आपल्याला दिलेलं आहे ते सगळं आदर्श ठेवून आपण विविध कार्यक्रम राबवतो आहे आणि यावेळी विशेषतः भरपूर सर्व जेवढं काही योजना असतील आणि ज्या ज्या ठिकाणी आपण मागं पण आपण मार्च महिन्यामध्ये महाड चौदार तऱ्हेचं आपण 100व्या वर्षाच्या ते त्या ठिकाणी कार्यक्रम पण मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते त्या ठिकाणी करण्यात आलं आणि अशा पद्धतीने एक विविध कार्यक्रम पूर्ण वर्षभरामध्ये आपण राबवणार आहोत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा कार्यक्रम आपण राबवतो आहोत। वा, जेव्हा विविध पातळ्यांवरती कार्यक्रम राबवत आहात तेव्हा विविध पातळ्यांवरती त्या अनुषंगाने मंडळी कृतिशील असतील, नाही का? नक्की। सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त आमच्या सामाजिक न्याय विभागाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी वर्ग। ते विद्यार्थी वर्ग सुद्धा या सर्व कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने ते सहभाग होतात आणि त्यांच्या मार्फत सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम आमचे जे काही वसतिगृह असतील त्या ठिकाणी सुद्धा राबवतात। जेव्हा विद्यार्थी सहभागी होत आहे तेव्हा ही मोठी आनंदाची गोष्ट आहे, नाही का मॅडम? विद्यार्थीच एक मोठं आपलं कणा आहे आणि दे आर द फ्युचर। कणा आहे हे म्हटलं तर किती छान वाटतं की भविष्य त्यांच्या हातामध्ये आहे आणि ह्या भविष्यांना असं व्यक्तिमत्वांचे आदर्श घालून त्याच्यामध्ये कृतिशील करणं हे महत्त्वाचं आहे। त्यासाठी काही विशेष उपक्रम राबवले आहेत मॅडम विद्यार्थ्यांसाठी? आता आपण एक एक व्हॅल्यूज जरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा आपण विचार करू तर प्रामुख्याने ते व्हॅल्यूज आपल्याला कसं आमच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आणि विद्यार्थ्यांसाठी ते कशा पद्धतीने आपल्याला राबवता येईल आणि वेगवेगळ्या योजना ज्या आहे
आपलं एज्युकेशनमध्येच प्रामुख्याने सामाजिक न्याय विभाग देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच आदर्श या सर्व ठिकाणी ते घेऊनच आपण ते पुढं वाटचाल करत असतो. आणि जेव्हा आपण जयंतीच्या कार्यक्रम घेत असतो ते आपण एक सप्ताह म्हणून ते साजरा करणं सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण विविध योजना विद्यार्थ्यांसाठी आणि सगळे घटकांसाठी जेवढं काही योजना आहे त्या सर्व योजनांचे प्रचार प्रसिद्धी, शेतकरी वर्ग असू द्या, प्रामुख्याने सांगायचं झालं तर शेतकऱ्यांसाठी दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना आहे, आणि बचत गटांसाठी ट्रॅक्टरची एक योजना आहे, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आहे, प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती आहे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे, आपल्या निवासी शाळा आहेत, स्कॉलरशिप्स आहेत, आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी गुणवंत वसतिगृह पण त्या ठिकाणी आहेत. अशा विविध योजना. आणि एक मुख्य घटक म्हणून एक आपलं कास्ट व्हॅलिडिटी कमिटीमार्फत जे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट्स पण आपण इश्यू करतो, तेही आपण मोहीम स्वरूपात या सप्ताहामध्ये आपण ते राबवायला सुरुवात केलेलं आहे. मस्त. एवढे सगळ्या जेव्हा योजना म्हणतो तेव्हा मी थोडंसं पुन्हा आधी येते, ते म्हणजे मुळात सामाजिक न्याय विभागाचं उद्दिष्ट काय आहे मॅडम? सामाजिक न्याय महत्वाचं ह्या नावामध्येच ते उद्दिष्ट येतो. एक लोकशाहीच्या एक महत्वाचं एक मूल्य म्हणजे ते सामाजिक न्याय, आणि त्याला घटनेचे स्वरूप डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांचं जे वाक्य आहेत की समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व, हा एक महत्वाचं एक मूल्य ठेवून आपण हे विभागामध्ये वेगवेगळ्या स्तरावर आपण काम करतो. समता पण असायला पाहिजे आणि बंधुता पण. तर ह्या सर्व गोष्टींच्या विचार विनिमय करून त्या कशा पद्धतीने आपण समाजामध्ये रुजवू शकतो त्या पद्धतीने कामकाज सामाजिक न्याय विभागाचं होतो. मस्त. आजच्या काळामध्ये सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे लागू होतात, आणि जेव्हा लागू होतात असं म्हणतात तेव्हा ते मार्गदर्शक आहे, आजही ते दिशादर्शक आहे. या सगळीकडे आपला विभाग किंवा आपण कशा पद्धतीने या गोष्टींचा विचार करता? ह्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं जे विचार आहे, जे नेहमी सर्वजण पण ते ह्याच्यामध्ये सांगत असतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अशा या आपण जरी त्याचे विचार विनिमय आपण केला तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आता ॲडव्हान्स्ड लर्निंग आहे, फॉर एक्झाम्पल डिजिटल आहे, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन एज्युकेशन आहे, पण त्याच्यासोबतच व्हॉट आर द व्हॅल्यूज, ते जे व्हॅल्यूज आपल्याला ते विद्यार्थ्यांना द्यायचं आहे ते एक महत्त्वाचं घटक आहे. सो इट शुड मीन तर जे मॉडर्न एज्युकेशन अलॉंग विथ द टेक्नॉलॉजी प्लस द व्हॅल्यूज विच वी इनकल्केट, मग या पद्धतीने कामकाज आपलं असायला पाहिजे. आणि दुसरं, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब सांगतात की संघटित व्हा, संघटित व्हा, माझं मते कसं व्हायला पाहिजे, आपण संघटित वेगवेगळं ह्याच्यामध्ये आपण घेतलं पाहिजे की देशाच्या अभिवृद्धीसाठी संघटित व्हायला पाहिजे, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण संघटित व्हायला पाहिजे. जेव्हा आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा आपण ड्रीम बघतो, त्या ड्रीमसाठी ते कसं अचीव केलं पाहिजे त्याच्यासाठी आपण संघटित व्हायला पाहिजे. जरी विचार डॉक्टर बाबासाहेबांच्या 100 वर्षापूर्वी जरी असला तरी आजच्या घडीला ते अजूनही लागू आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब सांगतात की संघर्ष करा, पण त्या काळात कोणती परिस्थिती होती आणि आता काय आहे? जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला, संघर्ष करून जेव्हा त्यांनी संविधान आणले, त्यांनी संघर्ष केल्यामुळे कायदा झाले आणि नियम झाले. राईट टू एज्युकेशन, हेल्थसाठी घरकुल असू द्या, सगळे मूलभूत जे काय सोयीसुविधा पाहिजे त्या सगळ्यांसाठी आजच्या घडीला कायदा आहे आणि नियम आहे. आणि त्या स्त्रियांसाठी लेबर रिफॉर्म्स, इंडस्ट्रियलायझेशन, इकॉनॉमिक रिफॉर्म्स, या सगळ्या गोष्टींसाठी डॉक्टर बाबासाहेबांनी त्या काळामध्ये त्यांनी संघर्ष केला आणि काम पण केलं. त्या पद्धतीने सगळे नियम आणि कायदा पण अंमलात आलेले आहेत. त्याच्यामुळे आताच्या घडीला संघर्ष करा म्हणजे जिथं गरज आहे तिथं संघर्ष केला पाहिजे. वा, ही जी तुम्ही आत्ता जी व्याख्या केलेली आहे ती मला फार आवडली मॅडम, की मुळात त्या काळी 100 वर्षापूर्वी तुम्ही म्हणता तसं तेव्हा त्यांनी जे म्हटलेलं आहे त्या काळचा संघर्ष हा वेगळा होता. आजच्या काळामध्ये कालानुरूप संघर्ष आणि त्यांच्या वाक्यांची योजना आणि त्या दृष्टिकोनातून कृतीशीलता ही व्हायला हवी. ही जी व्याख्या आहे ना मॅडम, ही सगळीकडे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि खास करून तरुण पिढीने संघर्ष करा म्हणजे नेमकं कशा विरुद्ध, तर प्राप्त परिस्थितीमध्ये आणखीन आपण वर कसे जाऊ, सगळ्या गुणांनी समृद्ध कसे होऊ, यासाठी चांगल्या पद्धतीने संघटित होऊन पुढे जा, असं म्हणता येऊ शकता येईल. असं नक्की असेच पद्धतीचे विचार आमच्या जे पिढी आहे त्याच्यामध्ये रुजलं पाहिजे. मस्त. हे जे तुम्ही मांडलं ते फार सामाजिक न्याय विभागाचा हा दृष्टिकोन जो आहे, तुमचा दृष्टिकोन हा कौतुकास्पद आहे. या दृष्टिकोनातूनच अजून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा स्त्रियांसाठी विचार आहेत, तुम्ही म्हणालात तसं उद्योगधंदे, पाणी योजना, धरण बांधणी, अनेकविध मुद्द्यांवरती येतं. पण
त्याही आधी संविधान म्हणजे काय हे आजही प्रश्नचिन्ह सामान्य जनतेमध्ये आहे. संविधान उघडून वाचणं याबाबत अनभिज्ञता दिसते. तुम्हाला काय वाटतं मॅडम? कशा पद्धतीने संविधानाचा प्रचार प्रसार या मंडळींपाशी होऊ शकतो? भारतीय जे राज्यघटना आहे आणि संविधान आहे, तर सामाजिक न्याय विभागामार्फत आणि इवन महाराष्ट्र शासन सुद्धा हर घर संविधान अशा पद्धतीचे उपक्रम राबवलेला आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्या पद्धतीने ते संविधानाचे वाटप व्हायला पाहिजे. इवन बार्टी सुद्धा सामाजिक न्याय विभागाचा एक प्रमुख अंग आहे, जिथून आपण संविधानाच्या प्रती अत्यंत कमी दराने आपण सर्वांना देतो, काही संघटनांना देतो, लोकांना सुद्धा ते वाटप होतो. एक बुक स्टॉल, आपण जिथं जिथं कार्यक्रम आहे तिथं ते बुक स्टॉल लावलं जातं आणि संविधानाच्या प्रती सर्व लोकांना ते दिलं जातं. ते दिल्यानंतर प्रामुख्याने जेव्हा आपण संविधानाचा अभ्यासाच्या बाबतीमध्ये किंवा लोकांचं जे काही बोलणं असतं, तर प्रामुख्याने फंडामेंटल राईट्सवर बोलणं असतं. मूलभूत अधिकार आपलं काय आहेत, तर मूलभूत अधिकारासोबत मूलभूत कर्तव्य काय आहेत ह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा लोकांनी वाचलं पाहिजे. जेव्हा आपण हक्क आणि अधिकार बोलतो, आपलं देशाप्रती काय आपलं कर्तव्य आहे तेही सुद्धा जाणीव असलं पाहिजे. त्याच्या बाबतीमध्ये बार्टीच्या मार्फत आपण समता दूत आहेत त्यांच्या मदतीने आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने घर घर संविधानचे जे काही उपक्रम आहे त्याच्या मार्फत आपण हा राबवणं सुरू केलेलं आहे. हे खूप छान मांडलं मॅडम. हक्कांविषयी प्रत्येक जण जागरूक असतं नाही का? हक्क हे आहेत आणि ते पूर्त व्हावेत म्हणून सुद्धा प्रयत्नशील असतात. पण आपलं कर्तव्य काय आहे या बाबतीमध्ये सुद्धा प्रत्येकाने तितकीच सजगता दाखवणं आवश्यक आहे. आता मगाच्या तुमच्या मुद्द्याकडे येते ते म्हणजे विद्यार्थी हा आपला भविष्याचा कणा आहे असं तुम्ही कायम म्हणता. या मुद्द्याचा विचार करताना गरजू आणि त्याचबरोबर होतकरू विद्यार्थी जे आहेत त्यांच्या दृष्टिकोनात सामाजिक न्याय विभाग कशा पद्धतीने कृतीशील आहे? सामाजिक न्याय विभागामार्फत सध्या आपल्याला 92 रेसिडेन्शियल स्कूल सुरू आहेत. त्याच्यामध्ये निवासी शाळा, ज्यामध्ये 6वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी त्यामध्ये रेसिडेन्शियल ह्याच्यामध्ये शिकतात. त्याच्या व्यतिरिक्त 2 सफाई कामगारांचे जे काही मुलं आहेत त्यांच्यासाठी 2 वेगळ्या शाळा आहेत. एक पुणेमध्ये आहे आणि एक नागपूरमध्ये आहे. हे झालं निवासी शाळा. तिथं आपण कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट ते शिक्षण त्यांना दिलं जातं. नंतर जे मोठे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हॉस्टेलचे सुविधा सामाजिक न्याय विभागामार्फत दिलेलं आहे. तर आपल्याकडं 449 हॉस्टेल्स सध्या जे कम्प्लिटली रन बाय द डिपार्टमेंट हॉस्टेल्स आहेत. तिथे आपल्याला सगळे 8वी पासून आणि मोठं कुठल्याही वर्गाचे विद्यार्थी अप टू PhD, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD सर्व ह्याच्या स्तरावरचे विद्यार्थी त्या ठिकाणी निवासी असतात. त्यांना निर्वाह भत्ता दिला आणि मुलं आणि मुली दोघेही असतात. मुलांचे वेगळे हॉस्टेल्स आहेत, मुलींचे वेगळे हॉस्टेल्स आहेत. इव्हन आपलं जे काही शासकीय निवासी शाळा आहे, टोटल 92 शाळापैकी 32 शाळा ह्या मुलींच्या शासकीय निवासी शाळा आहेत आणि हॉस्टेल्स. आणि थर्ड पार्टीज अनुदानित वसतिगृह सुद्धा आहेत. अनुदानित वसतिगृह म्हणजे त्यांना आपण ते हॉस्टेल्स जे आहेत ते संस्था चालवतात, त्यांना आपण अनुदान प्रत्येक विद्यार्थ्यांमागे ते असं अनुदान आपण ते अनुदानित वसतिगृहाला देतो. हे शासकीय निवासी शाळा आणि हॉस्टेल. ह्याच्या व्यतिरिक्त जे काही शिक्षण आपल्या विद्यार्थी घेतात, प्री मॅट्रिक स्कॉलरशिपचे कॉन्सेप्ट आहे आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप कॉन्सेप्ट आहे. जिथं ते प्रायव्हेट कॉलेजेस कुठल्याही कॉलेजेसमध्ये जरी शिकत असतील आपले अनुसूचित जातीचे विद्यार्थी, त्यांच्या पूर्णपणे कॉलेजच्या फीज आपण देतो, त्यांना स्कॉलरशिप देतो, त्यांना निर्वाह भत्ता देतो, त्यांच्या स्टेशनरीसाठी अमाऊंट दिलं जातं. कुठल्याही ग्रॅज्युएशन कुठल्याही पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जरी ॲडमिशन असलं तर त्या सगळ्या ह्याची फीज, कॉलेज फीज आणि ट्युशन फीज ते विभागामार्फत त्या विद्यार्थ्यांना दिलं जातो. आणि तसेच फॉरेन स्कॉलरशिप एक आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिपमध्ये जे महाराष्ट्र सोडून बाहेर जे शिकतायत आणि इन द प्रीमियर इन्स्टिट्यूट लाईक IITs, IIMs, मग त्या ठिकाणी त्याही विद्यार्थ्यांना आपण कम्प्लिटली फीज विभागामार्फत रिएम्बर्समेंट केलं जातो. आणि दरवर्षी आपण 75 विद्यार्थ्यांना फॉरेनच्या स्कॉलरशिप देतो. ज्याच्यामध्ये 50 पोस्ट ग्रॅज्युएशन आणि 25 फॉर PhD. मग अशा पद्धतीने ते सब्जेक्ट वाईज आपण अलोकेट करून त्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होतो. बेस्ड ऑन द मेरिट मे आपण सिलेक्शन करून त्यांना कुठलंही कॉलेज फॉरेन मधलं त्या सगळे फीज, त्यांच्या विसा, त्यांच्या विमानाचा खर्च आणि त्यांचे तिथला निर्वाह भत्ता, जे राहण्याचे जे काही खर्च ते सगळं खर्च ते विभागामार्फत दिलं जातं. अरे वा, म्हणजे विविध पातळ्यांवरती या गोष्टी घडतात. पण विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना माहिती असणं हे फार महत्त्वाचं आहे ना मॅडम? ते कशा पद्धतीने ते हा विषय माहिती करून घेऊ शकतात, ही कुटुंब, हे विद्यार्थी?
सगळे योजनेची माहिती आमच्या वेबसाईटवर पण आम्ही दिलेलं आहे. आणि वेळोवेळी फॉर एक्झाम्पल फॉरेन स्कॉलरशिप असेल तर त्याची आपण जाहिरात पण देतो, सो दॅट त्याला एक टाइम लिमिट असतो की जिथं ऍप्लिकेशन केलं पाहिजे. आणि नंतर इव्हन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिपसाठी पण आपण ऍडव्हर्टाइजमेंट देतो. आता यावर्षी आपण 3-3 वेळा एक्सटेन्शन पण ते दिलेलं आहे, बिकॉज जेवढं कोटा, बिकॉज त्याच्यामध्ये आपण 100 विद्यार्थ्यांना सिलेक्ट करतो. जोपर्यंत 100 विद्यार्थी होत नाही ते, बिकॉज ते स्टुडंट ऑलरेडी ते सिलेक्टेड असायला पाहिजे IITs IIMs मध्ये. मग जोपर्यंत आपला कोटा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण ऍडव्हर्टाइजमेंट देतो. जसं जसं ऍप्लिकेशन्स येतात त्याची स्क्रुटनी करून आपण मान्यता देऊन ते पुढे जातो. त्याच्यामुळे वेळोवेळी त्याची जाहिरात असतात. आणि याचे एक चॅटबॉट पण आपण ते वेबसाईटमध्ये दिलेलं आहे, सो दॅट दे कॅन आस्क एनी क्वेश्चन. सगळे स्कीमच्या बाबतीमध्ये जसं क्वेश्चन्स विचारतात तसं ते रिप्लाय पण ते AI चॅटबॉटच्या मार्फतीने ते होतो. स्वाधार योजना एक महत्त्वाची योजना विद्यार्थ्यांसाठी आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळत नाही, आमचे हॉस्टेल्स आणि किंवा जे कॉलेजेसला हॉस्टेल्स असतात तिथं ऍडमिशन मिळत नाही, मग हॉस्टेलमध्ये ऍडमिशनच मिळालं नाही तर ते बाहेर रूम करून राहतात. मग त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण निर्वाह भत्ता आपण देतो स्वाधार योजनेमध्ये. सो दॅट प्रायव्हेट रूम करून राहत असतील मग त्या खर्च भागविण्यासाठी आपण हे खूप छान आहे. जेव्हा विविध पातळ्यांवर विद्यार्थ्यांना मदत केली जाते तेव्हा एक मुद्दा येतो, ते म्हणजे आपल्यासाठी विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेली एक संस्था म्हणजे बार्टी. बार्टीविषयी आपण काय सांगू इच्छिता? कशा पद्धतीने बार्टीच्या माध्यमातून गरजूंना मदत केली जाते? प्रामुख्याने बार्टीचे उद्देश आहे ट्रेनिंग आणि स्किल. मग बार्टीच्या मदतीने भरपूर विद्यार्थ्यांसाठी आपण ते स्किलचे ट्रेनिंग राबवलं जातं. तर कौशल्य विकास त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या विषयामध्ये ते ट्रेनिंगच्या देर आर ट्रेनिंग पार्टनर्स आणि गव्हर्नमेंट एम्पॅनल्ड काही एजन्सीज आहेत त्यांच्या मदतीमध्ये आपण ते ट्रेनिंग देतो, काही विथ द हेल्प ऑफ CSR. पण त्या जे CSR मार्फत जे आपण ट्रेनिंग देतो त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्टायफंड दिलं जातं. दॅट इज वन मेन पार्ट बार्टीच्या मदतीने राबवलं जातं. आणि नंतर UPSC आणि MPSC ज्या विद्यार्थ्यांना प्रिपरेशन करायचं आहे, MPSC ग्रुप A आणि B आणि C, सो संस्था एम्पॅनल्ड आहेत. त्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची निवड केलं जातं. त्या विद्यार्थ्यांची निवड केल्यानंतर विद्यार्थी स्वतः इन्स्टिट्यूट, जे एम्पॅनल्ड इन्स्टिट्यूट आहे ते सिलेक्ट करू शकतात. ते इन्स्टिट्यूटमध्ये ते क्लास घेऊ शकतात. त्या क्लासचे फीस आपण देतो. ज्यांना ते UPSC चे कोचिंग किंवा MPSC ची कोचिंग, MPSC B आणि C ग्रेड आणि तसेच IBPS आणि पोलीस भरती या पद्धतीचे वेगवेगळ्या जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी विद्यार्थ्यांना मदत बार्टीच्या मार्फत केलं जातं, तयारी करून घेतली जाते. येस, कोचिंगमध्ये त्या कोचिंगचे फीज वगैरे बार्टी मार्फत ते दिलं जातं. आणि जे विद्यार्थी PhD मध्ये एनरोल्ड आहेत त्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा विद्यावेतन आपण देतो बार्टी मार्फत. आणि IIT, JEE, NEET ते जे काही विद्यार्थ्यांना प्रिपरेशन करायचे असतील आणि त्यांना कोचिंग घ्यायचे असतील तर त्या विद्यार्थ्यांचे कोचिंग फी सुद्धा बार्टी मार्फत दिलं जातं. तर रिसर्च आणि ट्रेनिंग आणि या पद्धतीच्या ते एक रचना बार्टीचा आहे. आणि बार्टीचा प्रामुख्य उद्देश आहे की जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत त्याच्या प्रचार आणि प्रसिद्धी. मग वेगवेगळे पुस्तकं त्यांच्या विचारांची, त्यांनी लिहिलेलं पुस्तकं आणि त्यांच्या बाबतीमध्ये लिहिलेलं जे काही साहित्य असतील त्या साहित्याच्या आपण प्रत्येक ठिकाणी जेव्हा मोठे कार्यक्रम असतात त्याचे आपण पुस्तकं आपण एकदम स्वस्त दराने आपण ते लोकांना दिलं जातं, प्रति उपलब्ध करून दिल्या जातात. कारण मुळात त्यांचं साहित्य प्रबंध हे एवढं विपुल आहे की एक जन्म अपुरा असं काहीसं म्हणता येईल, नाही का? हे सगळं वाचायचं आणि विद्यार्थ्यांपाशी पोहोचणं महत्वाचं आहे, नाही का? खरंच. आणि समता दूत एक महत्वाचा घटक बार्टीचा आहे, जे प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा पातळीवर ते लोक आहेत. जवळपास 300 समता दूत आमच्या बार्टीच्या मार्फत आहेत. तर समता दूतांचं महत्वाचं कामच असं आहे की जे एक्सटेन्शन वर्क आहे त्या पद्धतीचे त्यांनी प्रचार प्रसिद्धी, योजनेची माहिती आणि जेव्हा फॉर एक्झाम्पल आपण स्कॉलरशिपसाठी आपण सांगतोय मग ते कुठले डॉक्युमेंट्स ते दिलं पाहिजे त्या ठिकाणी जाऊन ते समता दूतांचं एक महत्वाचं रोल योजनाच्या प्रचार प्रसिद्धी आणि विचारांचा. हे समता दूत असतात कुठे नेमके मॅडम? प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत, तालुका स्तरावर आहेत, सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा आहेत. बरं, सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये असतात म्हणजे विद्यार्थी त्या ठिकाणचे विद्यार्थी किंवा त्यांचे कुटुंबीय हे त्यांना संपर्क साधू शकतात आणि हवी ती मदत घेऊ शकतात. थोडक्यात फील्ड लेवल एक्सटेन्शन ऑफिसर्स आपण म्हणू शकतो. जेव्हा मॅडम विविध योजना असं आपण म्हणतो तेव्हा विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त समाजातले जे महत्त्वाचे घटक आहेत त्यांना सर्वसमावेशक करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कशा पद्धतीने प्रयत्नशील आहे? सामाजिक न्याय विभागाचा सगळ्या घटकांमध्ये आपण पोचायचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ते सर्व विद्यार्थ्यांच्या रिलेटेडचे स्कीम्स आहेत. तसेच
घरकुलाची योजना आहे, रमाई आवास योजना. तर रमाई घरकुल योजनामध्ये आपण ते ग्रामीण भाग आणि शहरी भाग या दोन्ही भागामध्ये आपण ते कव्हर करतो सर. तर जे होमलेस पीपल आहेत, आताही आपण ते सॅच्युरेशन मोडवर कसं न्यायचं या पद्धतीचे आपलं आराखडा तयार करणं सुरू आहे. सो दॅट एक भाग झाला उद्दिष्ट आणि दुसरं भाग झालं सर्वेनुसार किती लाभार्थी असतील ज्यांच्याकडे घरं नाही, पक्के घरं नाहीत, मग त्या पद्धतीच्या सॅच्युरेशन मोडवर कसं जावं असे एक आपलं विचार विनिमय सुरू आहे. तर रमाई आवास योजनेमध्ये, रमाई घरकुलमध्ये आपण सर्व लाभार्थ्यांना त्याच्यामध्ये कव्हर करतो. ते एक ग्रामविकास विभाग आणि शहरी भागाचं आपण सर्व नगरपालिका आयुक्त त्यांना आपण निधी दिला जातं आणि तिथून ते लाभार्थी सिलेक्शन होऊन ते लाभार्थ्यांना बेनिफिट दिलं जातं. ते घरकुलाच्या बाबतीमध्ये. दुसरं एक औद्योगिक एंटरप्रेन्योरशिप एक महत्त्वाचं घटक आहे, ज्याच्यामध्ये आपण सूतगिरणीचं एक स्कीम आहे, ज्याच्यामध्ये आपण सूतगिरणीला आपण फंड्स देतो. वस्त्रोद्योग विभाग पण आमच्यासोबत ते कोलॅबरेशनमध्ये आहे. आणि सूतगिरणी आणि त्याच्या व्यतिरिक्त सहकारी औद्योगिक सहकारी संस्था जे असतात त्यांना सुद्धा आपण 7 कोटीपर्यंत योजना त्यांच्यासाठी आहे. भाग भांडवल आणि कर्जच्या कॉम्पोनंट आपण त्यांना देतो. देर इज अ स्टँडअप इंडिया एक स्कीम आहे, ज्याच्यामध्ये 1 कोटीपर्यंतच्या प्रोजेक्टला आपण एक मार्जिन मनी दिलं जातं. मार्जिन मनी प्लस बँक लोन या पद्धतीचे जे स्कीम आहे, केंद्र सरकारच्या धर्तीवर ती स्कीम आहे. मग हा एंटरप्रेन्योरशिप रिलेटेड आपण हे करतो. त्याच्या अलाइनमेंटमध्येच ते आपण मी जे मगाशी बार्टी सांगितलं, ज्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट आणि त्या पद्धतीचे कोर्सेस पण आपण देतो. सो दॅट ते एंटरप्रेन्योरशिप स्किल्स ते लोकांनी घेतलं पाहिजे. जेव्हा उद्योगाभिमुख व्यक्तिमत्व घडवायचं आहे तेव्हा कौशल्य विकास आणि त्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण हे महत्त्वाचे मुद्दे येतात. ते सामाजिक न्याय विभागाच्या विविध व्यवस्थांमार्फत, योजनांमार्फत साध्य होऊ शकतं असं आपण म्हणू शकतो, नाही का? हां, आमचे सामाजिक न्याय विभागाचेच ITI कॉलेजेस, 5 ITI कॉलेजेस आहेत, ज्याच्यामध्ये ITIच्या शिक्षण आमचे विद्यार्थी पूर्ण करतात. सो हे सगळं कोरिलेशनमध्ये आपण ते कामकाज करतो. तर उद्योग झालं आणि ह्याचे झालं सबळीकरण योजनामध्ये आपण जे लँडलेस फार्मर्स असतात मग त्यांनाही सबळीकरण योजनामध्ये सहाय्यक आयुक्तांमार्फत तिथं लँड आयडेंटिफाय केलं जातं. मग ते लँड जमीन खरेदी केलं जातं. मग ते जमीन त्यांना शेतकऱ्यांना वाटप केलं जातं ज्यांच्याकडे शेती नाही आहे. अच्छा. आणि शेतकऱ्यांचं अजून एक बचत गट ना आपण मिनी ट्रॅक्टरची योजना राबवलं जातं. मग ते मिनी ट्रॅक्टर आपण त्यांना देतो, ज्याच्यामध्ये ते ट्रॅक्टरची खरेदी करतात. मग ते इनवॉइस देतात. मग त्यांना त्याचे अनुदान त्या बचत गटांना दिला जातो. हा एक स्कीम आहे. आणि गटाई स्टॉलच्या योजना सुद्धा, जे गटाई कामगार असतात त्या गटाई कामगारांसाठी ते स्टॉलचं एक योजना आहे, ज्याच्यामध्ये आपण त्यांना ते स्टॉल खरेदी करण्यासाठी अनुदान दिलं जातं. हा एक म्हणजे एक उद्योग प्लस शेतकरी अशा पद्धतीने आपल्याला ते विविध योजना त्याच्यामध्ये आपण ते नक्कीच. म्हणजे उद्योजकतेला प्राधान्य देणं, त्या दृष्टिकोनातनं समाज विकास आणि व्यक्तिमत्वाचा सुद्धा विकास हे घडून येतं. त्याचबरोबर जे शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे त्या दृष्टिकोनातनं कौशल्य आहे, त्यांना भूदान केलं जातं, त्यांच्यासाठी जमीन केली जाते आणि शेती हे त्यांचं जे प्रमुख व्यवसाय आहे त्याच्यामध्ये त्यांना आणलं जातं. तृतीयपंथी हा सुद्धा समाजामधला एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेणं हे उद्दिष्ट आहे. सामाजिक न्याय विभाग या दृष्टिकोनातनं विविध उपक्रम, योजना राबवत असतं. त्याविषयी जाणून घ्यावं आवडेल. तृतीयपंथीयांचे धोरण पण महाराष्ट्र शासनाने आखणी केलेले आहे. ते धोरणाप्रमाणे आपल्याला कामकाज करायचं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मागच्या 1-2 वर्षापासून आपण TG कार्ड्स ते वाटप करायला सुरुवात केलेलं आहे. सो दॅट TG कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना वेगवेगळं बेनिफिट देता येईल. एव्हरी 15 डेज किंवा मंथली 1-2 वेळा आपण ते त्यांच्यासोबत एक कोऑर्डिनेशन मीटिंग पण देतो. इट विल बी ऑनलाईन, ऑफलाईन. मग कुठल्या पद्धतीच्या अडीअडचणी त्यांच्या असतात आणि ते कसं आपल्याला मात करता येईल. फॉर एक्झाम्पल आताही आपण एक स्टॅटिस्टिक्स घेतलं होतं की किती तृतीयपंथीयांचे ते शिक्षण वगैरे सुरू आहे. मग त्यांचे आपण एक डेटाबेस घेतलं होतं. सो दॅट शिक्षणासाठी त्यांना काय बेनिफिट देऊ शकतो. हां, मग सो दॅट जेव्हा आपल्याकडे एक डेटा असतो त्या डेटाप्रमाणे आपल्याला योजना तयार करता येईल. आणि तृतीयपंथीयांना जेव्हा पहिल्यांदा कळतं की असं काही इश्यू आहे, द इश्यू वेन दे कम टू नो, म्हणजे महत्त्वाचं असं असतं की घरी असतात मग ते घर सोडतात. हां, मग ते जे एक टॅबू आहे, मग फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सामाजिक न्याय विभाग कसं राहील याच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करतो. सो दॅट फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असायला पाहिजे रॅदर दॅन ते ग्रुपमध्ये जाण्यापेक्षा.
म्हणजे त्यांचे शिक्षण, आताही एक आहे विद्यार्थी, शी इज डुईंग मेडिकल एज्युकेशन, मग त्यांनाही आपण अनुदान दिलेलं आहे. मग जेव्हा आपण फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट राहू, मग त्यांना आपल्याला मुख्य प्रवाहात आणता येतं, सो दॅट त्यांचे एज्युकेशन, त्यांचे एम्प्लॉयमेंट, त्यांचे स्किलिंग. एक केंद्र सरकारची पण योजना आहे, गरिमा गृहच्या एक संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये वोकेशनल ट्रेनिंग जे आपण म्हणतो त्यांना मग ते वोकेशनल ट्रेनिंग त्या ठिकाणी द्यावं असे पण आहे. सो वेळोवेळी त्यांच्यासोबत मीटिंग घेऊन हेल्थ इश्यूज असतील, मग ते कसं आपल्याला शासनाचे बेनिफिट घेता येईल अशा विविध स्तरावर, आणि एम्प्लॉयमेंट विषयी मग कुठल्या त्यांच्या डिमांड, आणि बेसिकली एक असंही आहे की अवेअरनेस रिलेटेड टू द ट्रान्सजेंडर पर्सन्स. मग त्या पद्धतीचे पण अवेअरनेस आपण यावर्षी ते आम्ही प्लॅन केलेलं आहे, सो दॅट सगळे ऑफिसेसमध्ये जाऊन त्यांच्याविषयी जे काही सेन्सिटिव्हिटी असायला पाहिजे, आयदर इट विल बी हेल्थ डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, बाकीच्या सर्व डिपार्टमेंट, त्याच्यामध्ये अवेअरनेस सेशन्सचे आपण यावर्षी प्लॅन केलेलं आहे, विथ द हेल्प ऑफ व्हेरियस NGOs जे काम करतात ते. आणि मुख्य प्रॉब्लेम मला असं वाटतं की टू प्रिव्हेंट देम फ्रॉम बेगिंग ॲक्टिव्हिटीज. हाही एक महत्त्वाचा एक अजेंडा आपण घेतलेला आहे की त्यांच्यासोबत बसून मग सो दॅट वी कॅन सॉर्ट आउट सर्टन इश्यूज. 14 एप्रिल महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना आपण कोणता संदेश प्रेक्षकांना देऊ इच्छिता? महत्त्वाचा आणि अत्यंत डिफिकल्ट पण मी म्हणू शकते की प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खूप खोलात आहेत, आणि आजच्या घडीला नाही तर भविष्यात सुद्धा ते विचार कायमच असतील. हा विचार सर्वांनी कसं आत्मसात करतील, आणि आत्मसात करून आपल्याला पुढील वाटचाल आपल्याला करावं लागेल. वेगवेगळ्या स्तराच्या आणि सर्व स्तरांसाठी त्यांनी मेसेजेस दिलेले आहेत. त्या सर्व स्तरांमध्ये लोकांनी ते आत्मसात केलं पाहिजे आणि त्यानुसार ते चालले पाहिजे. स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक महत्त्वाची गोष्टी आहे. जेव्हा आपण स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि सेल्फ डेव्हलपमेंट जेव्हा आपण म्हणतो, ॲट द सेम टाइम पॅरलली आपण देशासाठी काय देतोय, देशासाठी आपलं काम काय आहे, समाजासाठी आमचं काम काय आहे, समाजामध्ये समता आणण्यासाठी आमचं काय काम असेल, या निसर्गासाठी, परिसरासाठी, या सर्व गोष्टींच्या मूलभूत अधिकार प्लस मूलभूत हक्क, या दोन्ही गोष्टींच्या आत्मसात करून एक विशिष्ट गोल ठेवून सर्वजणांनी काम केलं तर नक्की देश पुढे जायला आणि डेव्हलप नेशनचे जे आपलं एक ड्रीम आहे ते अचीव करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वांनी आत्मसात करून पुढे जायला पाहिजे. मस्त. मंडळी, एक लक्षामध्ये येतं की जेव्हा महामानव असं आपण म्हणतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करतो, तेव्हा सातत्याने एक गोष्ट आपल्याला जाणवते, ते म्हणजे अभ्यास आणि त्याचा ध्यास. आणि या दृष्टिकोनातनं पुढे जाताना अनेकविध आयुष्याचे व्यक्तिमत्वाचे पैलू जेव्हा दिसतात, तेव्हा त्यातून शिकावं तितकं थोडं आहे. आणि या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो, तेव्हा 135व्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करताना त्यांचे विचार, संदेश मॅडम म्हणाला तसं आजच्या काळामध्ये कुठल्या पद्धतीने लागू होतात याचा प्राधान्याने विचार व्हायला हवा. आजच्या काळामध्ये जेव्हा आपण पुढे जायचं आहे, तेव्हा आजूबाजूची परिस्थिती बघत आणि कुठे संघर्ष, कुठे प्रशिक्षण आणि कुठे व्यक्तिविकास हा व्हायला हवा, याबाबत सतर्क आणि विवेकाचा वापर हा नक्की व्हायला हवा, हे नक्की आहे. महामानवाला अभिवादन करूया आणि त्याचबरोबर त्यांचे गुण आपल्या अंगी बाणवायचा नक्की प्रयत्न करूया. मॅडम, तुमचं शेड्यूल अतिशय व्यस्त असतं आणि या व्यस्त दिनक्रमातनं तुम्ही इथं आलात आणि अतिशय अभ्यासपूर्ण असं मार्गदर्शन केलं. मी आपले मनपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.